अंदमान आणि निकोबार या बेटांवर शाहरुख खान असं पळत आपली फ्लाईट कधी दिसल मग वर बघितल्यावर कळालं ही अरायव्हलची फ्लाईट आहे. मी नेताजी द्वीपवर पोहोचता. नेताजी बेकरीज हे तिथं अजूनही आहेत. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत अंदमान आणि निकोबार या बेटांवर. अंदमान आणि निकोबारची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, तिथं आज आम्ही स्टे करतोय. आणि आमचा टोटल 5 दिवसांचा प्लॅन आहे. तर 5 दिवसात आम्ही काय काय एन्जॉय करू, कुठं कुठं फिरू, हे तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये कळलंच. तर आणि पोर्ट ब्लेअरला येण्यासाठी आम्ही पुण्याहून किती वाजता निघालो, कोणती फ्लाईट होती, कशी होती, कुठं लेओव्हर होतं, हे सगळं तुम्हाला मी सांगालच. पुण्याहून 1:15 वाजता एक फ्लाईट असती. ती त्याचं चेन्नईला लेओव्हर असतं 1.5 तासांचा. आणि तीच सेम कंपनीचीच फ्लाईट पुढं आपल्याला पोर्ट ब्लेअरला आणून सोडते चेन्नईवरून. अर्ली चेक इन म्हणून आम्ही तिथं गेलो. 11 वाजता पोहोचलो आम्ही तिथं आमचं चेक इन वगैरे झालं, सगळं झालं. आणि 12:15 वाजता आमचं जे सॅग वगैरे असतात ते सगळं चेक झालं. आणि आम्ही तिथं जाऊन बसलो. आमचं 7 गेट नंबर 7ला आमची फ्लाईट येणार होती, म्हणून आम्ही तिथं जाऊन बसलो. तर तिथे गेल्यावर मला एक कॉल आला इंडिगोचा. ऐसा नहीं हो सकता, कह दो कि ये झूठ है. तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटावं लागेल. का? काय झालं? अरे बाई, आता पहिल्यांदा असं याच्या आधी कधी असा कॉल नाही आला ना, एकदमच असा कॉल आला, जर थोडं असं वाटतं ना की काय झालं, कसं काय झालं असेल. तर मी जाऊन भेटलो त्यांना. मग त्यांनी सांगितलं, सर तुमच्या चेक इन लगेजमध्ये जे आपण ते 15 किलोचं असतं ना, ते मोठी बॅग आपण ठेवत होती, त्याच्यामध्ये पॉवर बँक आहे असं त्यांना समजलं. म्हटलं हो आहे पॉवर बँक. नाही म्हणे सर ते अलाउड नाही आहे. म्हटलं असं कसं काय अलाउड नाही, आत्तापर्यंत तर अलाउड होतं, आता एकदमच तुम्ही असं कसं काय केलं. तर काय त्यांचे आता रिसेंटली काहीतरी रूल्स चेंज झाले, काहीतरी मध्ये इन्सिडेंट झाला होता त्याच्यामुळं. मग ते एक एकंदरीत ते सगळं सीन झाला. आणि बोर्डिंग फ्लाईटची बंद होणार त्याच्या 2 मिनिटं आधी मी फ्लाईटमध्ये चेक इन केलं, फ्लाईटमध्ये एंटर केलं. म्हणजे एकदमच ते कभी खुशी कभी गम मधला जो सीन आहे ना, की शाहरुख खान असं पळत लिटरली मी तसं पळत माझं बोर्डिंग कंप्लीट केलं. आणि 1:15ला फ्लाईट होती, तर मी 1:13ला फ्लाईटमध्ये जाऊन बसलो. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. आता रात्रीची वेळ, 1:13, 1:15ला फ्लाईट निघाली, बोर्डिंग कंप्लीट झाली. आणि तिथून मग आम्ही पुढं निघालो चेन्नईच्या दिशेनं. सगळं व्यवस्थित चालू होतं. थोडं वर गेलं विमान आणि वातावरण खराब असल्यामुळे टर्ब्युलन्स. भीती वाटते भाई, काही असू द्या, भीती वाटते. हा, कसं बस ते चेन्नईला उतरलं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तिथून चेन्नईला एक स्पेशालिटी, चेन्नईला तिथं ठिकठिकाणी लिहिलं दिस इज द मोस्ट सायलेंट एअरपोर्ट. बात तो सही है. आणि खरंच कोणी बोलतच नाही, झिरो अनाउन्समेंट की तुमचा फ्लाईट इकडे येणार आहे, तुमची फ्लाईट इकडे येणार आहे, या गेट नंबरला येणार, त्या गेट नंबर, काही नाही. सिम्पल एकदम सायलेंट. तिथं
तुम्हाला अरायवल कुठून कुठून तुमचे फ्लाईट्स आले ते सगळे बोर्ड होतील. आम्ही तेच 15-20 मिनिटं बघत बसलो. म्हणलं आपली फ्लाईट कधी दिसल. मग वर बघितल्यावर कळलं अरे ही अरायवलची फ्लाईट आहे. क्या 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 क्या? मग तसंच आम्ही गेलो डिपार्चरच्या सेक्शनमध्ये. तिथं आम्ही बघितलं आमची फ्लाईट दिसली. गेट नंबर 5ला आमची फ्लाईट होती. क्या बात है सर, क्या बात है सर. तिथं आम्ही गेलो आणि आमची पुढची जी फ्लाईट होती चेन्नईवरून जी पोर्ट ब्लेअरला फ्लाईट होती ती होती 4:40ला. पण तिथं बोर्डिंग 4 वाजता सुरू झालं आणि आम्ही तिथं पोहोचलो. आम्ही म्हणजे चेन्नईला पोहोचलो 2:15च्या जवळपास. हे असं 15-20 मिनिटं टाईमपास करत करत आम्ही कसतरी गेट नंबर 5ला पोहोचलो. पुन्हा चेक इन होत असतं तिथं. गेट नंबर 5ला पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर बोर्डिंग सुरू होती आणि अर्ली बोर्डिंग झाल्यामुळं 20 मिनिटं आधी फ्लाईट लँड झाली. आता हे मी तुम्हाला एका जागेवर बसून का सांगतोय, कारण हे जे मी तुम्हाला सगळा सिक्वेन्स सांगितला याच्यात मला तिथं व्लॉग शूट करण्याचा वेळच नाही मिळाला. आणि आता फ्रेश झाल्यानंतर मी इथं आलोय तुमचं स्वागत करण्यासाठी Day 1 ॲट पोर्ट ब्लेअर. मित्रांनो, आता आम्ही चाललोय रॉस आयलंडला. रॉस आयलंडचं नाव रिसेंटली बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड असं ठेवलेलं आहे. म्हणून आपण त्याला रॉस आयलंड न म्हणता नेताजी आयलंड असं म्हणू. आणि बघू तिथं काय आहे, कसं आहे, त्याची हिस्ट्री काय हे मी तुम्हाला सगळं सांगालच तिथं गेल्यावर. चला. मित्रांनो, आता आम्ही आहे राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आणि इथून आम्हाला रॉस आयलंडसाठी नेताजी आयलंडसाठी आम्हाला इथून बोट मिळणार आहे. तर बायको, कसं वाटतं तुला पोर्ट ब्लेअरला येऊन? एवढं पहिल्यांदा आपण एवढा ओव्हर सी प्रवास केला आहे विमानाने. खूप मस्त वाटतंय. विमानाचा प्रवास खरंच खूप सुंदर होता. मित्रांनो, कॅबमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की ड्रायव्हर हा स्वतः सीट बेल्ट तर घालतोच, पण को पॅसेंजरला पण इथं कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे काय, एकदम 100% कंपल्सरी. नसेल तर डायरेक्ट फाईन आहे. मित्रांनो, जर तुम्ही जुनी 20 रुपयाची करन्सी जर तुम्ही बघितली असेल, तुम्हाला जर माहिती असेल तर त्या करन्सीवर एक फोटो होता. हे बघा, आता माझ्याकडं फोटो आहे. हे बघा, ही जुनी 20 रुपयाची करन्सी आणि याच्यामध्ये जो हा फोटो आहे तो मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. ते बघा, हा लाईट हाऊस तुम्हाला दिसत असेल इथं. याचा फोटो जुन्या 20 रुपयाच्या करन्सीवर होता. हाय, हात लाव सानवी, हात लाव. पोर्ट ब्लेअरवरून अगदी 10 मिनिटाच्या बोट राईडवर तुम्ही नेताजी द्वीपवर पोहोचता. नेताजी द्वीप ही ब्रिटिशांची एकेकाळची राजधानी होती. मिनी लंडन आपण त्याला म्हणू शकतो. मोठे मोठे अधिकारी, गव्हर्नर हे तिथं राहत होते. नेताजी द्वीपवर अजूनही त्यांचे स्विमिंग पूल, त्यांचे चर्च, त्यांचे ऑफिसेस, बेकरीज हे तिथं अजूनही आहेत. आणि इतकंच नाही, जिथं आता तुम्हाला हरिण आणि मोर दिसले, कदाचित एकेकाळी ब्रिटिश तिथं पार्टी करत असतील. नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंडची, द्वीपची ही स्पेशालिटी आहे की इथं प्राणी आणि माणसं एकत्र राहतात. शक्यतो हरिण किंवा मोर यांसारखे प्राणी हे माणसांमध्ये मिसळून राहणे फारच क्वचित कुठेतरी एखाद्या ठिकाणी असतं, पण ते इथं आहे.